नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र करंट अफेअर्स मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो 12 जुलै 2026 चं करंट अफेअर्स आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। तर सुरुवात करण्याआधी तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे संकल्प दिवसानिमित्त मेगा ऑफर आहे। अभ्यास मित्रच्या सर्व कोर्सेस वरती 40% डिस्काउंट आहे। त्यासाठी संकल्प हे कूपन कोड यूज करा आणि या बॅचेसची फी जेवढी दिसतीये ती 40% ने कमी होऊन या फीज मध्ये तुम्हाला ऍडमिशन घेता येईल। तर त्यासाठी अभ्यास मित्रचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, इंस्टाग्राम पेज जॉईन करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा। काही अडचण असेल तर नक्की विचारा आणि ही जी ऑफर आहे मित्रांनो ती फक्त 13 तारखेपर्यंत व्हॅलिड आहे, तर पटापट एनरोल करायचं आहे। मग सुरुवात करूया आजच्या सेशनला। ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2026 मध्ये 173 शहरांमध्ये भारताची राजधानी नवी दिल्लीचा क्रमांक कितवा आहे? तर करेक्ट आन्सर आहे 120वा। सो यामध्ये जर आपण पाहिलं तर जगातील सगळ्यात जी लिव्हेबल सिटी मानली जाते ती कोपेनहेगन आहे नंबर 1 ला आणि नवी दिल्ली जी आहे ती 120व्या क्रमांकावर आली आहे। सो इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट जे आहे ते ही ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स जी आहे 2026 त्यांनी प्रसिद्ध केला आणि यामध्ये भारताची जी राजधानी नवी दिल्ली त्यांना 173 शहरांच्या लिस्टमध्ये 120वा स्थान दिले नवी दिल्लीला। 48.1 हा नवी दिल्लीचा स्कोर आहे। मुंबईला 121वा आणि चेन्नईला 123वा स्थान जे आहे ते मिळाले, तर बंगळुरूला 127वा स्थान मिळालेलं आहे। मग टॉप 3 मध्ये डेन्मार्कचं कोपेनहेगन राजधानी जी येथील फर्स्ट शहर, ऑस्ट्रियाची व्हिएन्ना राजधानी दुसरं आणि ऑस्ट्रेलियाची मेलबर्न तिसरं। सो असे 3 टॉप 3 काय आहेत तर सिटीज आहेत की जिथे राहणी योग्य बेस्ट तुम्हाला गोष्टी मिळतील। देन नेक्स्ट क्वेश्चन आहे 2027 साली ग्लोबल एआय समिटचं आयोजन कोणतं शहर करणार आहे? तर अगेन याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 जिनिव्हा, स्वित्झर्लंड मध्ये जिनिव्हा या ठिकाणी पालेक्सपो म्हणून एरिया आहे। सो त्या ठिकाणी काय असणार आहे तर ग्लोबल एआय समिटचं आयोजन होणार आहे। सो इथे जर आपण पाहिलं तर या परिषदेचा मुख्य उद्देश हाच आहे की जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तर त्याचं जे ग्लोबल ऍडमिनिस्ट्रेशन आहे तर त्यावरती किंवा सुरक्षित, विश्वासार्ह आणि मानव केंद्रित आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे त्याच्या वापरावरती काही रेग्युलेशन्स, मानकं निश्चित करणं हे याचा उद्देश आहे। तर थीम काय या वर्षीची? एआय ॲज अ ड्रायव्हर ऑफ प्रॉस्पेरिटी अँड प्रोग्रेस फॉर ऑल अँड फॉस्टरिंग ट्रस्टवर्दी, रिस्पॉन्सिबल अँड सेफ यूज ऑफ एआय। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया। त्याआधी थोडंसं तुम्हाला या एआय समिट बद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे की 2023 ला पहिली समिट ब्रिटनमध्ये झाली होती ब्लेचली पार्क मध्ये। 2024 ला दक्षिण कोरियाची राजधानी सिओल मध्ये झाली। त्यानंतर 2025 ला पॅरिस मध्ये झाली फ्रान्स। देन 2026 ची नवी दिल्ली भारतामध्ये झाली आणि 2027 ची जी आहे ती जिनेव्हा स्वित्झर्लंड मध्ये होणार आहे। सो 2028 ची यूएई मध्ये होणार आहे। पुढे जाऊया। नोव्हेंबर 2026 मध्ये होणाऱ्या 8व्या खेलो इंडिया युवा खेळांचं आयोजन कोणतं राज्य करणार आहे? तर या खेळांचं आयोजन कोणतं राज्य करणार आहे? तेलंगणा। ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर येणार आहे। सो 8वं खेलो इंडिया युवा खेळ जे आहेत तर त्याचं होस्टिंग तेलंगणा राज्य करणार आहे। या आधी जी 7वी आवृत्ती झाली होती 2025 मध्ये त्याचं आयोजन बिहार राज्याने केलं होतं। तर यामध्ये महाराष्ट्राने पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान सुद्धा पटकावलं होतं बिहारमध्ये जे झालं होतं 7व्यामध्ये। खेलो इंडिया युवा खेळाविषयी जर पाहिलं तर खेलो इंडिया स्कूल गेम्स म्हणून ते सुरू झालं होतं आणि 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी 2018च्या दरम्यान याचं पहिलं एडिशन खेळलं गेलं होतं। दिल्लीमध्ये झालं होतं याचं आयोजन पहिल्यांदा। मग इतर काही आगामी स्पर्धा दिलेल्या आहेत जसं की आयसीसी महिला T20 वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये 2026 चा झाला। देन जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 जे आहे तर ते भारतामध्ये आयोजन झालं। देन FIH हॉकी विश्वचषक 2026 चं आयोजन बेल्जियम आणि नेदरलँड्स मध्ये। आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2027 जे आहे तर हे वर्ल्ड कप 2027 चं कुठे होणार आहे? दक्षिण आफ्रिकेमध्ये होणार आहे। झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये या 3 याच्यामध्ये असणार आहे। देन 16वा महिला हॉकी विश्वचषक जो आहे तो बेल्जियम आणि नेदरलँड्स। आयसीसी पुरुष T20 वर्ल्ड कप जे 2028 ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये। 31वा राष्ट्रीय खेळ जे आहे ते मेघालय मध्ये। तर 34वा उन्हाळी ऑलिम्पिक जे 2028 चं ते USA मध्ये लॉस एंजेलिस। फिफा
महिला विश्वचषक जे तर आता विमेन्सचं मेन्सचं सुरू आहे, जे आपल्याला US मध्ये त्यानंतर कॅनडा मेक्सिकोमध्ये दिसतं. तर विमेन्सचं जे ते ब्राझीलमध्ये होणार आहे. आशियाई खेळ एची नागोया जपानमध्ये. 35वा उन्हाळी ऑलिम्पिक खेळ जे आहे 2032 मध्ये होणार आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. त्यानंतर राष्ट्रकुल खेळ जे आहे तर कॉमनवेल्थ गेम्स जे आहेत त्या ग्लासगो मध्ये स्कॉटलंडमध्ये होणार आहे. सो असं आपल्याला एक नियोजन दिसतं. पुढे जाऊया. जागतिक लोकसंख्या दिन 2026 केव्हा साजरा केला जातो? सो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. ठीक आहे. तर लोकसंख्या वाढ आणि तिचे जे परिणाम आहेत त्या संदर्भात जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस जो आहे तो दरवर्षी जगभरामध्ये लोकसंख्या दिवस म्हणून साजरा केला जातो. मग 2026 ची थीम काय होती? रिअलायझिंग द होप्स अँड ऍस्पिरेशन्स ऑफ यंग पीपल टुडे अँड फॉर द फ्युचर. ओके. पुढे जाऊयात. जमिनीचे वाद सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पट्टेदार पासबुक वितरित करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मी भूमी मी हक्कू हा कार्यक्रम सुरू केलेला आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे आंध्र प्रदेश सरकारने काय केलं तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू जे आहेत तर त्यांनी जे जमिनीचे वाद आहेत ते सोडवण्यासाठी आणि शेतकरी जे आहेत त्यांना त्यांचं पट्टेदार पासबुक वितरित करण्यासाठी मी भूमी मी हक्कू हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय? राज्याला जमिनीच्या वादातून मुक्त करायचं आणि शेतकऱ्यांना जमिनीच्या मालकी हक्कांचे स्पष्ट अधिकार प्रदान करायचे. पुढे जाऊया. संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषदेच्या UNCTAD जागतिक गुंतवणूक अहवाल 2026 नुसार 2025 मध्ये जागतिक थेट परकीय गुंतवणूक जे फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट तर ती प्राप्त करण्याच्या बाबतीत भारताचा क्रमांक कितवा आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय. तर भारताचा क्रमांक आहे 11वा. ऑप्शन नंबर 4 हे याचं करेक्ट उत्तर येईल. युनायटेड नेशनचं UNCTADच्या जागतिक गुंतवणूक मध्ये जर आपण पाहिलं इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट नुसार 2026च्या रिपोर्ट नुसार भारतामध्ये जी फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट येते ती 2026 मधील 27.9 अब्ज डॉलर्स वरून 2024 मध्ये जवळपास 44% वाढली. ती 38.89% म्हणजे 89 डॉलर्स पर्यंत अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मग यामध्ये टॉप 3 कोणते आपल्याला कंट्रीज बघायला मिळतात? तर USA 277 अब्ज अमेरिकी डॉलर, फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट मध्ये सिंगापूर सेकंड आणि हाँगकाँग थर्ड आहे. कोणत्या फार्मा कंपनीने भारतातील प्रौढ मधुमेही रुग्णांसाठी जगातील पहिलं साप्ताहिक इन्शुलिन अविकली इन्शुलिन आयकोडेक बाजारामध्ये आणलं आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे नोवो नॉर्डिस्क. काय? नोवो नॉर्डिक्स या फार्मा कंपनीने भारतातील जे काही प्रौढ मधुमेही म्हणजेच डायबेटिक पेशंट्स आहेत तर त्यांच्यासाठी पहिलं साप्ताहिक इन्शुलिन जे आहे विकली इन्शुलिन्स अविकली म्हणून त्याचं नाव आहे तर ते इन्सुलिन आयकोडेक बाजारामध्ये आणलेलं आहे. मग ही डॅनिश कंपनी आहे, मल्टीनॅशनल ड्रग्स कंपनी आहे. तर तिने हे आपल्याला इन्शुलिन सांगितलंय की जे आठवड्यातून एकदा घ्यायचं बेसल इन्शुलिन आहे. तर यामध्ये जे डायबेटिक रुग्ण आहेत पेशंट्स आहेत त्यांना वर्षातून 365 वेळाऐवजी फक्त 52 वेळाच इंजेक्शन घ्यावे लागेल. सो बेसिकली ते इन्शुलिन असं असेल की ते हळूहळू रक्तामध्ये मिसळेल. मग त्यामुळे 7 दिवसांच्या कालावधीमध्ये ते रक्तात मिसळत जाईल आणि त्यामुळे दिवस रात्र साखरेची पातळी शुगर लेवल तुमची स्थिर राहील. नेक्स्ट क्वेश्चन आहे. जुलै 2026 मध्ये भारताने युरेनियमचा पुरवठा आणि क्रिटिकल मिनरल्स कॉरिडॉरच्या विकासासाठी कोणत्या देशासोबत एक हिस्टॉरिकल ऍग्रीमेंट केलेलं आहे? तर भारताने कोणासोबत? ऑस्ट्रेलिया सोबत हे ऍग्रीमेंट केलेलं आहे. लक्षात घ्या. मेलबर्न मध्ये 2026 जुलै 2026 मध्ये ऑस्ट्रेलियाची राजधानी मेलबर्न मध्ये नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यामध्ये एक बायलॅटरल डिस्कशन झालं आणि त्या दरम्यान तो ऍग्रीमेंट झालं की 2047 पर्यंत भारताचे 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ऑस्ट्रेलिया हेल्प करणार आहे आणि ऑस्ट्रेलिया भारताच्या शांततापूर्ण अणुऊर्जा कार्यक्रमासाठी युरेनियमचा सुद्धा पुरवठा करू शकणार आहे. तर ऑस्ट्रेलियाबद्दल जर बघायचं झालं तर कॅनबेरा राजधानी ऑस्ट्रेलियाची, मेलबर्न एक महत्वाचं शहर आहे ऑस्ट्रेलियामधलं, कॅनबेरा ऍक्च्युअल राजधानी आहे, चलन ऑस्ट्रेलियन डॉलर आहे. पुढे जाऊया. भारतीय नौदलाच्या 6व्या स्वदेशी प्रोजेक्ट 17A स्टेल्थ फ्रिगेटचे नाव काय आहे जी जुलै 2026 मध्ये सेवेत दाखल होण्याची शक्यता
आहे. तर मित्रांनो करेक्ट आन्सर आहे INS महेंद्रगिरी. ठीक आहे. तर भारतीय नौदलाचं 6वं स्वदेशी प्रोजेक्ट जो आहे 17A, तर P-17A स्टेल्थ फ्रिगेटचं नाव आहे INS महेंद्रगिरी F-38. तर ही जुलै 2026 मध्ये सेवेत दाखल झालेली आहे. विशाखापट्टणममध्ये भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये त्याचा ऑफिशियली समावेश करण्यात आलेला आहे. तर ही जी युद्धनौका आहे याचं जे स्ट्रक्चर आहे ते भारतीय नौदलाच्या ज्या युद्धनौका आहेत त्यांच्या म्हणजे जे WDB आहे, ठीक आहे, तर त्या ब्युरोने तयार केलेलं आहे. त्याचबरोबर बांधकाम मुंबई स्थित माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड जी कंपनी आहे तर त्याने केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जुलै 2026 मध्ये भारताचे 98 बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण झालेले आहेत? तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे एस अश्वथ. हे काय झालेले आहेत तर भारताचे 98 बुद्धिबळ ग्रँडमास्टर झालेले आहेत. तमिळनाडू कन्याकुमारी मधील तो व्यक्ती आहे. 17 वर्षाचा युवा खेळाडू आहे एस अश्वथ, जो भारताचा 98वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनलाय. पुण्यामध्ये जी पुणे आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन स्पर्धा झाली होती त्यामध्ये त्यांनी 3रा क्रमांक आणि जी फायनल GM नॉर्म मिळून त्याने कामगिरी साधलेली आहे. त्याने जो 98वा ग्रँडमास्टर हा किताब मिळवलाय. सो भारताचे पहिले बुद्धिबळ ग्रँडमास्टर, चेसचे ग्रँडमास्टर विश्वनाथ आनंद 1988, 97 GB हर्षवर्धन, 96 एथन वाज आणि 95 अरण्यक घोष आणि आता 98 एस अश्वथ. ठीक आहे. सो हे रिसेंटली GB हर्षवर्धनचं पण आपण काही दिवसापूर्वीच पाहिलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, इस्रोने जुलै 2026 मध्ये गगनयान मोहिमेसाठी एकात्मिक मुख्य पॅराशूट एअरड्रॉप चाचणी IMAT-05 कोणत्या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडली आहे? तर करेक्ट आन्सर इज मध्य प्रदेश, शोपूर मध्य प्रदेश या ठिकाणी काय केलेली आहे तर ही जी पॅराशूट एअरड्रॉप चाचणी आहे ती गगनयान मोहिमेसाठीची चाचणी यशस्वीरित्या इस्रोने पार पाडली आहे. सो मध्य प्रदेशमधील शोपूर या ठिकाणी एरियल डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट सो ARDE ड्रॉप झोनमध्ये ही चाचणी घेण्यात आली होती आणि त्यातून भारतीय हवाई दलाचं जे IL-76 विमान जो आहे त्याचा वापर केला आणि 2.5 किलोमीटर उंचीवरून एक डमी पेलोड जे आहे ते खाली टाकून चाचणी घेतली. सो डमी यूज केलं होतं. मग जे गगनयान जीवन मोहीम असणार आहे ज्यामध्ये पहिल्यांदा आपण मानवरहित ती गगनयान मोहीम पाठवणार आहोत तर त्यामध्ये सर्वाधिक संभाव्य भाराच्या परिस्थितीमध्ये मुख्य पॅराशूटची मजबूती आणि डिझाईन मधील जी सुरक्षितता आहे त्याचं एक प्रॉपर इव्हॅल्युएशन करणं हे याचं मुख्य उद्देश होतं. पुढचा प्रश्न, जुलै 2026 मध्ये EPFO ने आपल्या सेवा अधिक पारदर्शक, डिजिटल आणि सुलभ करण्यासाठी कोणतं व्यासपीठ सुरू केलेलं आहे? तर मित्रांनो करेक्ट आन्सर आहे साइट्स 2.0 CITES 2.01 हे मिशन किंवा हे जे व्यासपीठ आहे ते सुरू केलेलं आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना जी EPFO त्याचबरोबर त्याच्या प्रगत केंद्रीकृत IT सक्षम प्रणाली ज्याला आपण म्हणतो CITES साइट्स 2.01 प्लॅटफॉर्म जो आहे तो काय केलेला आहे सुरू केलेला आहे. जुलै 2026 मध्ये केंद्रीय मंत्री जे मनसुख मांडविया यांनी लॉन्च केलं. 34 कोटी सदस्यांसाठी EPFO सेवा पारदर्शक, डिजिटल आणि सुलभ बनवणं हे या मागचा उद्देश आहे. कोणत्या राज्याने शिक्षकांसाठी गुरु दक्षिणा मुख्यमंत्र्यांची शिक्षकांसाठीची कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू केली आहे? तर अगेन करेक्ट आन्सर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश राज्याने काय केलेलं आहे शिक्षकांसाठी गुरु दक्षिणा ही योजना सुरू केलेली आहे. तर उत्तर प्रदेश सरकारने गुरुदक्षिणा नावाने ओळखली जाणारी मुख्यमंत्री शिक्षक कॅशलेस वैद्यकीय योजना सुरू केली. तर हे नाव योगी आदित्यनाथ यांनी दिलेलं आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री. उद्देश हाच आहे की जे काही राज्यभरातील शिक्षक आहेत किंवा शिक्षा मित्र आहेत, प्रशिक्षक आहेत, त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणं हे त्यांचा उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. कोणत्या केंद्रीय मंत्र्याने जुलै 2026 मध्ये 20 लाख लहान आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी प्रगती प्रकल्प सुरू केलेला आहे? तर मित्रांनो करेक्ट आन्सर आहे शिवराज सिंह चौहान, ऑप्शन नंबर 4. सो जे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री आहेत शिवराज सिंह चौहान यांनी या प्रगती उपक्रमाचा शुभारंभ केलेला आहे. मग प्रगतीचं फुल फॉर्म काय आहे तर प्रमोटिंग रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर ग्रोथ, ॲग्री एंटरप्रेन्योरशिप अँड ट्रान्सफॉर्मेटिव्ह इनोव्हेशन हे याचं काय आहे फुल फॉर्म आहे. सो याचा उद्देश आहे की 20,000 ग्रामीण कृषी उद्योजकांना सक्षम करायचं आणि 20 लाख लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांची उपजीविका सुधारायची हा या मागचा उद्देश आहे. पुढे जाऊया. जुलै 2026 मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या मोहिमेअंतर्गत दिल्लीत 70 लाख रोपे लावण्याचं अभियान सुरू केलेलं आहे?
तर याचं करेक्ट आन्सर आहे एक पेड माँ के नाम अभियान. काय? एक पेड माँ के नाम हे जे अभियान आहे, तर हे अभियान आपल्याला दिसतं की 2026-27 वर्षामध्ये जी राजधानी आहे तर त्यामध्ये 70 लाख रोपांची लागवड केली जाईल आणि दिल्लीचं पर्यावरण हिरवगार प्रदूषणमुक्त करणं तसंच ऐतिहासिक दिल्ली रिज परिसराचं पुनरुज्जीवन करणं, तर हे याचं काय आहे? प्रमुख उद्दिष्ट आहे. ओके, गॉट इट. तर अशा प्रकारे आजचं सेशन इथे संपलेलं आहे. मित्रांनो, संकल्प दिवसाची ऑफर अजूनही व्हॅलिड आहे. 40% डिस्काउंट या कोर्सेसवर मिळणार आहे. पटापट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. संकल्प कुपन कोड यूज करा, कारण 13 तारखेपर्यंत ऑफर व्हॅलिड आहे. तोपर्यंत ऍप्लिकेशन डाउनलोड करा. जी बॅच हवी आहे त्या बॅचवर क्लिक करा आणि कुपन कोड यूज करा, म्हणजे तुम्हाला बेस्ट प्राइस आतापर्यंतच्या बेस्ट डिस्काउंट मध्ये ती बॅच मिळणार आहे. सोबत टेलिग्राम इंस्टाग्राम पेज जॉईन करा आणि जिओग्राफी बाय हर्षाली पाटील हे माझं पर्सनल टेलिग्राम चॅनल आहे, तुम्ही ते सुद्धा जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी त्याची लिंक पिन करते, सो त्यावर क्लिक करून तुम्ही ते जॉईन करू शकता. आय होप सेशन आवडलं असेल, समजलं असेल. जाता जाता कमेंट बॉक्स मध्ये एका क्वेश्चनचा आन्सर द्यायचे, ते म्हणजे भारताचे 98वे चेस ग्रँडमास्टर कोण बनलेले आहेत? तर कमेंट बॉक्स मध्ये याचा आन्सर नक्की सांगा. थांबूया मग आज इथेच, भेटूया आपण पुन्हा एकदा एका नवीन लेक्चर मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करून घ्या, कारण की असंच छान छान करंटचा कंटेंट तुम्हाला रोज इथे बघायला मिळणार आहे. थँक्यू सो मच. टेक केअर.